नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. खरं तर आज आपल्यापुढे सोलापूर शहराची जडणघडण करण्यामध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलं अशा अनेक व्यक्तिमत्वांपैकी एक असणाऱ्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादींच्याबद्दल, त्यांच्या जीवन आणि कर्तृत्वाबद्दल आपल्याला माहिती देण्याकरता म्हणून मी आपल्यापुढे आलेलो आहे. खरं तर कोणत्याही शहराची वाढ विकास होत असताना वेगवेगळ्या अंगांनी, म्हणजे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, अशा विविध अंगांनी त्या शहराचा विकास होणं, म्हणजे सर्वांगीण विकास होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि हे होत असताना अनेक नेत्यांनी, अनेक कर्तृत्ववान अशा प्रकारच्या व्यक्तींनी दिलेल्या योगदानामुळेच त्या शहराचा विकास होत असतो. असंच एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे कर्मयोगी अप्पासाहेब काडादी. खरं तर 25 सप्टेंबर 1909 रोजी सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव मडिवाळप्पा, परंतु आपल्या सगळ्यांनाच सोलापूरकरांना अप्पासाहेब म्हणून ते परिचित आहे. खरं तर अप्पासाहेबांचं चरित्र आपल्यापुढे मांडत असताना एक आणखी आठवण मला अप्पासाहेबांच्या नावाशी संबंधित असलेली माझ्या वैयक्तिक जीवनातील इथे आपल्यासमोर सांगावीशी वाटतं. मी MA मध्ये असताना दयानंद महाविद्यालयामध्ये शिकत असताना अप्पासाहेब काडादींच्या नावे प्रतिवर्षी होणारी जी काही वक्तृत्व स्पर्धा आहे, या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेलो होतो आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिकही मी मिळवलेलं होतं. ही एक वृद्ध अशा प्रकारची आठवण आपल्या सगळ्यांशी इथे शेअर करावी अशी मला वाटली, म्हणून मी आपल्याशी शेअर करतो. अप्पासाहेबांचे वडील बंडप्पा हे व्यापार व्यवसायामध्ये अतिशय कटाक्षाने, सचोटीने व्यापार करणारे अशा प्रकारचे होते. कापड व्यवसाय, सूत व्यवसाय, त्याबरोबरच कापसाचा मोठा व्यापार त्यांचा होता. इतकंच नाही तर शेतीही खूप मोठी ही बंडप्पांची होती. 1910 मध्ये बंडप्पांनी अथनी, विजापूर, बारामती येथे जिनिंग फॅक्टरीज या सुरू केलेल्या होत्या. या दरम्यान म्हणजे सोलापूरमध्ये बंडप्पांना एक सामाजिक प्रतिष्ठा होती, मोठं नाव होतं. ज्या वेळेला लोकमान्य टिळक सोलापूरला आलेले होते आणि सोलापूरला आलेले असताना भैया चौकामध्ये बुबणे यांच्या बंगल्याच्या परिसरामध्ये म्हणजे समोर तिथे आवारामध्ये ज्या वेळेला टिळकांचा सत्कार समारंभ सोलापूरच्या नागरिकांच्या मार्फत करण्यात आलेला होता, त्या सत्कार समारंभाचं अध्यक्षस्थान हे बंडप्पांकडे आलेले होते. यावरून बंडप्पांचं सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये, राजकीय म्हणण्यापेक्षा सामाजिक जीवनामध्ये असणारं स्थान देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. बंडप्पांनी मोठ्या सचोटीने व्यापार वाढविला. त्यांचा 1922 मध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे त्यांनी फॅक्टरीज सुरू केल्या, कापूस व्यवसाय असेल, सूत व्यवसाय असेल, कापड व्यवसाय असेल आणि त्याचबरोबर परंपरागत चालत असलेली त्यांची काडादी घराण्याची जी काही पिढी असेल, या पिढीचा व्यवहार असेल, या सगळ्या गोष्टी मोठ्या सचोटीने त्यांनी चालवलेल्या होत्या. बंडप्पांच्या निधनानंतर मात्र मामा नागप्पण्णा अब्दुलकर यांनी या सगळ्या भावंडांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. स्वतः अप्पासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे तुळजापूर वेशीतील प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे झालं. माध्यमिक शिक्षण नार्तकोर टेक्निकल हायस्कूल आणि हरिभाई देवकरण या 2 हायस्कूल्समधून त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. 1928 मध्ये हरिभाईमधून मॅट्रिकची परीक्षा अप्पासाहेब पास झाले आणि त्यानंतर मडिवाळप्पा म्हणजेच अप्पासाहेब हे 1928 मध्ये ज्यावेळेला ती परीक्षा पास झाली त्यावेळेला उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून 1929 मध्ये डेक्कन कॉलेजला कला शाखेतून शिक्षण घेण्याकरता ते तिथे गेले. 1 वर्ष जवळपास त्यांच्या शिक्षणाचं पूर्ण होतं न होतो तोच पेढीतील भागीदारीमधून ते विभक्त झाले आणि त्यामुळे घरगुती ज्या काही अडचणी निर्माण झाल्या, या अडचणींमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि अर्धवट सोडून ते सोलापूरला आले. सोलापूरला येऊन लहान वयामध्ये त्यांनी पेढीचा व्यवहार सगळा सांभाळला. शेती, व्यापार, उद्योग या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय मोठं नाव हे कमावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1929 ला सोलापूरला परत आले
त्याच वर्षी त्यांचा रुद्रव्वा फुटाणे यांच्याशी विवाह झाला. आता विवाह झालेला आहे आणि त्यानंतर ते आपले मित्र शेठ गोविंदराव रावजी दोशी यांच्यासोबत लोणावळा या ठिकाणी फिरायला गेलेले होते. सहकुटुंब ते फिरायला गेलेले असताना 1930 हे साल आहे. सविनय कायदेभंगाची चळवळ भरात आलेली होती. सोलापूरमध्ये देखील ती चळवळ मोठ्या प्रमाणावर चालू होती आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून मार्शल लॉ सोलापूरमध्ये पुकारला गेला. या सगळ्याची बातमी ज्या वेळेला त्यांना तिथे समजली त्यावेळेला मडिवाळप्पांनी आपल्या अंगावर असणारा परदेशी जो काही सूट आहे तो सूट काढला आणि काढून तो कोट आपल्या अंगावरचा काढून त्याची होळी, परदेशी मालाची होळी ही त्यांनी तिथे केलेली होती. ही गोष्ट जेव्हा पोलिसांना समजली त्यावेळेला सीआयडी हे त्यांच्या मागावर लागले, गुप्त पोलीस त्यांच्या मागावर लागले. तेव्हा ते मुंबईस लालचंद हिराचंद हे सोलापुरातील आणखी एक अतिशय प्रतिष्ठित आणि मोठं व्यक्तिमत्व यांच्या बंगल्यावर ते त्यावेळेला आश्रयाला गेलेले होते. आणि हे सगळं प्रकरण थंड झाल्यानंतर मग ते पुन्हा सोलापूरमध्ये शेठ लालचंद हिराचंद, शेठ गोविंदराव रावजी दोशी हे त्यांचे मित्र होते. या तीनही मित्रांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम भविष्यामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये मोठं कर्तृत्व हे गाजविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोलापूरला परतल्यानंतर खादीचे कपडे वापरण्याचा निश्चय हा आप्पासाहेबांनी केला आणि तो निश्चय करून आयुष्यभर तो निश्चय त्यांनी पाळला. दररोज 1 तास सूत कताई आप्पासाहेब करीत असत, म्हणजे मडिवाळप्पा करीत असत. आणि गांधीजींचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव त्यांच्या चरित्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं बसवेश्वरांनी सांगितलं की काय कवे कैलास, हे जे संतांनी सांगितलं, तर काय कवे कैलास ही प्रत्यक्ष उक्ती त्यांनी आचरणामध्ये आणली आणि आपला कर्म हाच कैलास मानून आयुष्यभर समाजसेवेचं व्रत, देशसेवेचं व्रत हे आप्पासाहेबांनी अंगीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1933 मध्ये त्यांनी BN काडादी बोर्डिंगची स्थापना केली. ग्रामीण भागातून शिक्षण घेण्याकरता येणारी जी मुलं आहेत, माध्यमिक शिक्षण घेण्याची सोय ग्रामीण भागामध्ये नाही, गरीब आणि होतकरू मुलांना उच्च शिक्षण घ्यायचंय, पुढचं शिक्षण घ्यायचंय, तर त्यांना राहण्याची सोय उपलब्ध नाही, तर ती त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी काडादी बोर्डिंगची स्थापना ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. 1935 मध्ये समविचारी लोकांच्या सहकार्याने आप्पासाहेबांनी शहर काँग्रेसची स्थापना, सोलापूर शहर काँग्रेसची स्थापना केली आणि त्याचप्रमाणे 1936 मध्ये गंगूबाई काडादी, श्रीमती गंगूबाई काडादी धर्मादाय दवाखान्याची स्थापना करून गरीब लोकांच्या औषधोपचाराची सोय ही त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 1938 मध्ये ते स्थानिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1939 मध्ये महापालिकेच्या ज्या काही निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, या नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ते निवडून आले आणि निवडून येऊन ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले. नगराध्यक्षपदाचा कालखंड त्यांनी गाजविला. सोलापूर नगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्याचं कामही त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलं आणि हे करत असताना एक उल्लेखनीय अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी घडून आली ती म्हणजे नगरपालिकेमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या हस्ते महात्मा गांधींचा फोटो हा त्यांनी लावला. विचार करा, हा कालखंड हा कसला आहे? ब्रिटिशांचा कालखंड आहे आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सोलापूरमध्ये नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गांधीजींचा फोटो लावण्याची एक क्रांतिकारी अशा प्रकारची गोष्ट ही काडादींनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कालखंडामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. इतकंच नाही तर त्यांना सोलापूरकरांच्यासाठी शिक्षणाची सोय व्हावी असं मनापासून खूप वाटत होतं. लोकशिक्षणाची चळवळ सोलापूरमध्ये उभी राहिली पाहिजे यासाठी ते मनापासून झटत होते आणि त्यासाठी म्हणून 1940 मध्ये बेळगावच्या KLE सोसायटीच्या सहकार्याने श्री अण्णप्पा काडादी प्रशालेची स्थापना ही त्यांनी केली आणि अण्णप्पा काडादी प्रशालेची स्थापना करून त्या प्रशालेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एक मोठी सोय ही त्यांनी त्या काळामध्ये उपलब्ध करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. 1942च्या आंदोलनावेळी
जे भूमिगत काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नेते होते, या भूमिगत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आश्रय देण्याचं काम हे आप्पासाहेबांनी केलेलं होतं. इतकंच नाही तर भारत स्वतंत्र होत असताना कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्ट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कामगार संघटना, काँग्रेस प्रणित अशा प्रकारची कामगार संघटना ही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुरू होण्याच्या पूर्वी सर्वप्रथम ती सोलापूरमध्ये सुरू झाली. आणि गुलजारीलाल नंदा हे त्या सगळ्या कामगार चळवळीचं नेतृत्व पाहत होते, संघटनांचं नेतृत्व पाहत होते. त्यांच्या प्रेरणेने सोलापूरमध्ये राष्ट्रीय विचारांची, कामगारांची संघटना निर्माण करण्यामध्ये मोठं योगदान हे आप्पासाहेब काडादींनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1952 मध्ये त्यांच्या पत्नी रुद्रव्वा यांचं निधन झालं आणि त्याच वर्षी म्हणजे 1952 याच वर्षी अक्कलकोट मतदारसंघातून काँग्रेसतर्फे पहिल्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून आप्पासाहेब काडादी निवडून आले. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1953 मध्ये केएलई सोसायटीच्या मदतीने संगमेश्वर महाविद्यालयाची स्थापना आपले ज्येष्ठ बंधू नागापण्णा काडादींच्या सहकार्याने त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माध्यमिक शिक्षणाची सोय झालेलीच आहे, पण उच्च शिक्षणाच्या सोयीकरता फारशी महाविद्यालय, म्हणजे एकच महाविद्यालय दयानंद महाविद्यालय त्यावेळेला होतं. तर उच्च शिक्षणाची सुद्धा सोय ही विद्यार्थ्यांची व्हायला पाहिजे, मुलांची व्हायला पाहिजे, म्हणून संगमेश्वर महाविद्यालयाची सुरुवात ही त्यांनी केली. 1956 मध्ये सोलापूरच्या रेल्वे स्थानकाच्या पायाभरणीचा समारंभ हा त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आणि त्या रेल्वे स्थानकाची इमारत बांधून पूर्ण करून ती अर्पण करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सोलापुरामध्ये सूतगिरणी स्थापन करण्यामध्ये देखील आप्पासाहेबांचा मोठा पुढाकार होता. 1957 साली काँग्रेसशी झालेल्या काही मतभेदामुळे काही काळ त्यांनी पक्षत्याग केलेला देखील आपल्याला दिसून येतो. 1958 साली सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून आप्पासाहेबांची निवड झाली. पहा, सार्वजनिक संस्था वाढवत असताना, त्या सचोटीने वाढवत असताना विश्वस्ताच्या भूमिकेतून ती संस्था चालविणारं नेतृत्व जर भेटलं तर त्या संस्था किती पुढे जातात, त्यांचा विकास होतो आणि समाजोपयोगी अशा प्रकारच्या संस्थांची निर्मिती कशी होते याचं आप्पासाहेब एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं उदाहरण होतं. आप्पासाहेबांनी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचं अध्यक्षपद हाती स्वीकारल्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर संस्थेच्या मार्फत, म्हणजे देवस्थान संस्थेच्या मार्फत चालविली जाणारी सिद्धेश्वर प्रशाला असेल, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, श्री सिद्धेश्वर बालक मंदिर यासारख्या शाळा या अतिशय गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या अतिशय सुंदर देखण्या अशा प्रकारच्या इमारती आप्पासाहेबांनी पुढे उभे राहून बांधून घेतल्या आणि तिथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आप्पासाहेबांनी केले. आणि हे प्रयत्न करत असताना आप्पासाहेब एकदा 10वीच्या विद्यार्थ्यांच्या करता म्हणून ज्या वेळेला 10वी पास झालेले विद्यार्थी असतात त्यांचा गुणगौरव समारंभ असतो, त्या गुणगौरव समारंभामध्ये आपल्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या समोर बोलत असताना, कारण बहुतांशी कामगार वर्गांची मुलं ही त्या शाळांमधून शिकणारी होती, तर त्या मुलांना ते असं म्हणतात, आमची प्रशाला गरिबांसाठी आहे, पण तुम्ही गरीब राहू नका, श्रीमंत व्हा, गरिबी हा शाप आहे, तो नष्ट करा. म्हणजे गरिबी हा शाप आहे, तो नष्ट केला पाहिजे आणि तो नष्ट करण्यासाठी शिक्षण हेच एक माध्यम आहे, हे आप्पासाहेबांची या बाबतीत खात्री होती. आणि म्हणून शिक्षणातून एक संपन्न अशा प्रकारचा समाज, एक सुसंस्कृत अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याचं स्वप्न हे आप्पासाहेबांनी पाहिलं आणि त्याकरता शैक्षणिक संस्था निर्माण करून त्या दृष्टीने शैक्षणिक संस्था या चालविल्या. शैक्षणिक संस्था या राजकारणाचं एक साधन म्हणून किंवा पैसे मिळविण्याचं एक साधन म्हणून कधीही या संस्थांकडे आप्पासाहेबांनी पाहिलं नाही. हे अतिशय मोठी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून सिद्धेश्वर प्रशालेच्या मार्फत, सिद्धेश्वर देवस्थानाच्या मार्फत काम करत असताना त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्या. श्री सिद्धेश्वर देवस्थानांच्या मार्फत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या करता कमी पैशामध्ये त्यांची भोजनाची, निवासाची सोय खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता व्हावी म्हणून वसतिगृहाची सुरुवात केली. श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या मार्फत अल्पशुल्कामध्ये लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून हॉस्पिटलची सुविधा देखील त्यांनी सुरू केली.
अपंग लोकांना, अपंग जी माणसं आहेत त्यांना लागणारी जी काही साधनं आहेत, ही साधनं उपलब्ध व्हावीत, ती कमी पैशामध्ये उपलब्ध करून द्यावीत, तांत्रिक सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्या म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या मार्फत पंगुत्व निवारण केंद्र हे त्यांनी सुरू केलेलं होतं. इतकंच नाही तर 1978 मध्ये ते एक अतिशय मोठी उपलब्धी सिद्धेश्वर देवस्थानच्या मार्फत आप्पासाहेबांनी सोलापूर करता करून दिलेली आहे. म्हणजे ज्या काळामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची संख्या अत्यंत कमी होती आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या औषधोपचाराचे हाल होत होते, त्यावेळेला अशा प्रकारची संस्था श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे 1978 मध्ये सोलापूरमध्ये सुरू केलं. ते सुरू करण्यासाठी जमीनही त्यांनी स्वतःची, अनेक सामाजिक संस्थांना जमिनी दान देऊन त्या संस्था उभा करण्याचं काम हे आप्पासाहेबांनी केलेलं होतं. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये असणारे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या औषधोपचाराची सोय करून त्यांना त्या आजारातून बरं करण्याचं काम हे आप्पासाहेबांनी या माध्यमातून केलेलं आपणास पाहावयास मिळतं. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली ही एक मोठी अशा प्रकारची कामगिरी होती. त्याबरोबरच ज्या महिला वृद्ध झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबीय त्यांचा सांभाळ करत नाही आहेत किंवा वृद्ध झालेल्या आणि त्याचबरोबर अनाथ असलेल्या अशा ज्या काही महिला होत्या त्यांचा सांभाळ करण्यासाठी म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या मार्फत महिलाश्रमाची सुरुवात आप्पासाहेबांनी केलेली होती. गोरगरिबांना विवाह करण्यासाठी घराच्या पुढे जागा असत नाही तर मंगल कार्यालय उपलब्ध व्हायला पाहिजे, ते अल्प खर्चामध्ये लग्न व्हावीत, अल्प पैशामध्ये ते उपलब्ध व्हावं म्हणून श्री गुरुदेवी माता मंगल कार्यालयाची सुरुवात सिद्धेश्वर देवस्थानाच्या मार्फत आप्पासाहेबांनी केलेली दिसून येते. म्हणजे देवस्थानचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या देवस्थानचा अधिकाधिक समाजोपयोगी कामामध्ये सहभाग कशा पद्धतीने असेल यासाठी अविरत प्रयत्न आप्पासाहेबांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1958-59 दरम्यान सोलापुरामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करून चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आप्पासाहेब काळात अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान हे दिलेले आपणास पाहावयास मिळते. सोलापूर कापड व्यापारी संघाचे देखील ते संस्थापक अध्यक्ष होते. 1960 मध्ये केएलई सोसायटीकडून शैक्षणिक संस्थांची म्हणजे काडादी हायस्कूल असेल किंवा संगमेश्वर महाविद्यालय असेल याची जी काही सूत्र आहेत ती सूत्र त्यांनी आपल्या हाती घेतली आणि श्री संगमेश्वर एज्युकेशनल सोसायटीच्या मार्फत ती चालवली. मगाशी मी बोलत असताना सिद्धेश्वर प्रशालेच्या बाबतीमध्ये वगैरे सांगितलं ती गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत म्हणून सांगितलं. आज आपण पाहत आहोत देवस्थानच्या मार्फत आणखी पुढे तो शैक्षणिक विकास त्यांच्या चिरंजीवांनी नेलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढे जाऊन वुमेन्स पॉलिटेक्निक असेल, वुमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज असेल हे देवस्थानाच्या मार्फत आता चालवली जात आहेत. श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक आणि श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठं पाऊल आज त्या सिद्धेश्वर देवस्थानाने टाकलेलं आपल्याला दिसून येतं. त्या पाठीमागची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा आप्पासाहेबांची असलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच 1961 मध्ये आप्पासाहेबांनी रंगाण्णा वैद्य आणि रमणबाई गांधी यांच्या सहकार्याने संचार या दैनिकाची सुरुवात केली. आता संचार या दैनिकाची सुरुवात केली आणि त्या दैनिकाच्या मार्फत आज आपण पाहतो आहोत की एक सोलापुरातील प्रतिष्ठित अशा प्रकारचं आणि त्याबरोबरच कोणत्याही प्रकारची कोणाचीही बाजू न घेता तटस्थपणे अशा प्रकारे वृत्तांकन करणारं अशा प्रकारचं एक वर्तमानपत्र म्हणून संचारचा नावलौकिक आहे. मराठवाड्यापासून ते बेळगाव पर्यंत खाली कर्नाटकामध्ये मोठ्या प्रदेशामध्ये संचार हे मराठी वृत्तपत्र आज पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या पाठीमागे देखील आप्पासाहेबांची दूरदृष्टी ही असलेली आपल्याला दिसून येते. सोलापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावं याकरता आप्पासाहेबांनी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सोलापूरमध्ये वैशंपायन शासकीय महाविद्यालय हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1962 मध्ये सोलापूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले आणि लोकसभेवर निवडून खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला दिसतो. 1965 मध्ये चीनने ज्या वेळेला भारतावर आक्रमण केलं त्या आक्रमणाच्या कालखंडामध्ये महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. त्या काळामध्ये रास्त भाव
मध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या दुकानांची सुरुवात करून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये किफायतशीर अशा प्रकारे धान्य उपलब्ध करून देण्याचं काम केलं. 1969 मध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक क्रांतिकारी अशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणणाऱ्या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचं जीवन बदलविणाऱ्या या साखर कारखान्याने अतिशय पारदर्शक अशा प्रकारचा कारभार करून अनेक वर्ष त्या कारखान्याचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं आणि कुठल्याही प्रकारच्या निवडणुका न होता संचालक मंडळ निवडून आणण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. आणि ते घडवून आणत असताना साखर कारखाना फायद्यात चालला पाहिजे यासाठी डिस्टिलरी आणि कागद कारखाना यासारखे पूरक उद्योग सुद्धा त्यांनी सुरू केले. कोणतेही सार्वजनिक उद्योग हे तोट्यात चालता कामा नये, ते फायद्यात चालले पाहिजे म्हणून त्यांचा कटाक्ष असे आणि म्हणून त्यांनी चालवलेल्या जेवढ्या काही संस्था होत्या त्या संस्थांमध्ये कुठल्याही संस्थेचा ताळेबंद हा तोट्याचा नसे आणि म्हणून त्यांची त्या क्षेत्रामध्ये असणारी जी काही कारकीर्द आहे ती अत्यंत उत्तम अशा प्रकारची राहिलेली आहे. इतकंच नाही तर 1974 मध्ये मुलीकडे ज्यावेळेला ते अमेरिकेमध्ये गेलेले होते त्यावेळेला फ्लोरिडा राज्यातील बेली ग्लेड येथे असणारा जगातील सगळ्यात मोठा जो काही साखर कारखाना आहे तो साखर कारखाना जाऊन ते प्रत्यक्ष पाहून आले आणि पाहून येऊन त्यांनी त्या पद्धतीने आपल्या साखर कारखान्यामध्ये अनेक बदल हे घडवून आणलेले आपल्याला दिसतात. 1977 मध्ये आणीबाणीचा जो प्रसंग आला त्यानंतरच्या कालखंडामध्ये झालेल्या अनेक बदलांच्यामुळे काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुकीला ते उभे राहिले. त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव देखील झाला. परंतु या निवडणुकीला ज्या वेळेला ते उभे राहिलेले होते आणि उभारल्यानंतर टिळक चौकामध्ये झालेल्या एका ह्याच्यामध्ये भाषणामध्ये झालेल्या त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की प्रचारसभा जी भरलेली आहे त्या प्रचारसभेमध्ये निवडणुकीनंतर आमच्यासाठी लोकसभेचे दरवाजे उघडलेले असतील की तुरुंगाचे उघडलेले असतील हे माहीत नाही, पण कोणत्याही दरवाजाने जायची तयारी मी ठेवलेली आहे अशी निग्रहाची भूमिका ही त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. आप्पासाहेब काळादी म्हटल्यानंतर एक अतिशय स्वच्छ चारित्र्याचा सज्जन अशा प्रकारचा मनुष्य असं एक चित्र सगळ्या सोलापूरकरांच्या समोर आहे. म्हणजे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील त्यांच्या चारित्र्याबद्दल अंशमात्र आक्षेप घेता येऊ नये इतकं सच्चिल अशा प्रकारचं चारित्र्य आप्पासाहेबांचं होतं आणि अनेक संस्था स्थापन करून त्या वाढवत असताना विश्वस्त भाव अंगी बाळगून गांधीजींनी जे सांगितलं की संस्था चालवताना आपण विश्वस्त भावनेने ते चालवले पाहिजेत तो विश्वस्त भाव आप्पासाहेबांनी अखेरपर्यंत बाळगला आणि त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक संस्था स्वयंपूर्ण स्वावलंबी व निष्कर्ज ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांनी चालवलेल्या कुठल्याही संस्था कधीही कर्जामध्ये चालविल्या नाहीत, कर्जामध्ये गेलेल्या नव्हत्या. शैक्षणिक संस्था असतील, समाज कल्याण संस्था असेल, पांजरपोळचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते आणि सिद्धेश्वर मंदिर असेल किंवा कारखाना असेल हे सगळ्या संस्था या स्वच्छ सचोटीने त्यांनी तो कारभार करून सगळ्या यशस्वी करून दाखविलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सार्वजनिक संस्थेचे हिशोब हे काटेकोरपणे लिहिले गेले पाहिजेत हा त्यांचा अट्टहास असे. गैरहिशेबी संस्थेच्या बाबतीमध्ये वृक्षाला लागलेली कीड असते गैरहिशेबी संस्था म्हणजे, आणि म्हणून वृक्षाला कीड लागल्यानंतर वृक्ष जसा पोखरून जातो आणि उन्मळून पडतो तशा संस्था उन्मळून पडतात अशी त्यांची भूमिका त्या बाबतीमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये मोठं यश त्यांनी मिळवलं, व्यापारामध्ये मोठं यश मिळवलं, उद्योगामध्ये मोठं यश मिळवलं, सार्वजनिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये जे जे काम हाती घेतलं ते काम पूर्णत्वास नेलं आणि यशस्वीपणे ही सगळी कामं त्यांनी पूर्ण केली. परंतु वैयक्तिक जीवनामध्ये असो की सार्वजनिक जीवनामध्ये कधीही यशामुळे आप्पासाहेब हुरळून गेले नाहीत किंवा अपयशामुळे ते खचूनही गेले नाहीत. त्यांच्या पत्नीचं अकाली झालेलं निधन असेल, त्यांच्या 2 पुत्रांचं त्यांच्या पुढे झालेलं निधन असेल, निवडणुकीमध्ये झालेला पराभव असेल, या सगळ्या गोष्टी निष्काम कर्म करणाऱ्या या कर्मयोद्ध्याला थांबवू शकल्या नाहीत. आणि म्हणून आपण आप्पासाहेबांकडे बघत असताना कायम कार्यप्रवण अशा प्रकारचं असणारं व्यक्तिमत्व हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं.
आप्पासाहेब धनाढ्य होते, प्रचंड संपत्ती होती, पण धनाची अढ्यता त्यांच्यात कधीच आली नाही. माणसं ओळखण्यामध्ये आप्पासाहेब अत्यंत पटाईत होते, निष्णात होते. त्यामुळे योग्य माणसांना ते जवळ करत असत, अयोग्य माणसांना लगेच ते दूर करत असत. आणि ते करत असताना त्यांच्यातील स्पष्ट वक्तेपणा जाणवत असे. कधीही जाऊ द्या म्हणून त्यांना पाठीशी घातलेलं नव्हतं. इतकं की या सगळ्या संस्था सांभाळत असताना मी ज्या सच्छीलतेच्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलत होतो की त्यांचे जावई हे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये अर्धवेळ नोकरीमध्ये होते, परंतु आपले जावई अर्धवेळ नोकरीमध्ये आहे, त्यांना आपण पूर्णवेळ नोकरी दिली पाहिजे म्हणून कुठल्याही प्रकारचे खटाटोप त्यांनी केली नाहीत. जोपर्यंत पुरेसे काम निर्माण होत नाही, म्हणजे पार्ट टाइमची फुल टाइम जागा निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्या जावयाला त्यांनी पूर्णवेळ नोकरी सुद्धा त्यांनी दिली नाही. यावरून त्यांच्या वागण्यातील सच्छीलपणा हा आपल्याला जाणवतो. आप्पासाहेब म्हणजे चारित्र्य आणि कर्तृत्व यांचा अपूर्व अशा प्रकारचा संगम होता. आप्पासाहेबांनी राष्ट्रकाम, राष्ट्रसेवेचं काम असेल, समाजसेवेचं काम असेल, हे काम करत असताना व्रत मानून केलं. आणि म्हणूनच राज्य स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष देशभक्त तुळशीदास जाधव यांनी आप्पासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेले जे काही योगदान आहे त्याबद्दल स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी बहुमान स्वीकारावा असं जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा त्या आप्पासाहेबांनी अत्यंत नम्रपणे हा बहुमान स्वीकारायला नकार दिलेला होता. आप्पासाहेबांनी हे जे काही अतिशय मोठं अशा प्रकारचं कार्य करून ठेवलं त्याबद्दल त्यांच्या गौरवार्थ टपाल तिकीट भारतीय पोस्टाकडून काढण्यात आलं. आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळे सोलापूरला वैद्यकीय क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, एक मोठं वैभव हे प्राप्त होऊ शकलं. आप्पासाहेबांसारख्या अनेक कर्तृत्ववान माणसांनी हे सोलापूर शहर घडविलेलं आहे. आप्पासाहेबांचं हे जे काही कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व कार्य आपल्यापुढे ठेवण्याची इच्छा बाळगून मी आपल्या समोर आलेलो होतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं असं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.